मध्ये गरम पालखी आली आहे। तसेच कालच्या दिवशी माऊलीचा पण पालखी आला। तसेच जवळपास 18 ते 20 लाख वारकरी यावेळी आमचे सोलापूरमध्ये त्यांचे आगमन सुरू आहे। आम्ही प्रत्येक वारकऱ्यांना सर्व प्रकारची सोयी सुविधा प्राप्त होईल त्यासाठी आम्ही सर्व प्रकारचे प्रयत्न करत आहोत। आम्ही जवळपास 4 ते 5 हजार मोबाईल टॉयलेट उभे केले आहे। फीडिंग पॉइंट्स आहे टँकर भरण्यासाठी। प्रत्येक फीडिंग पॉइंटचे आम्ही शुद्धीकरण केलं आहे, ओटी टेस्ट करून घेत आहे। 65 एकरला स्वच्छ केलं आहे। वालवांटवर कचरा शेडला प्रत्येक ठिकाणी आमचे पूर्ण 8 तास मध्ये 24 तास 8 तासच्या शिफ्ट मध्ये आमचे सफाईगार सुपरवायझर त्या ठिकाणी तैनात आहेत। मी सर्व प्रकारच्या काळजी करत आहोत। जे वारकरी आमच्याकडे येत आहेत त्यांना स्वच्छ आणि निर्मल वारीचा अनुभव झाला पाहिजे। माझी या ठिकाणी येणारे सर्व वारकऱ्यांना एवढेच विनंती आहे की आपण पण खूप स्वच्छता ठेवावी। वेगवेगळे जगह जे आम्ही मोबाईल टॉयलेट उभे केले आहेत त्याचे वापर करायचे, ओपन डेफिकेशन करायचे नाही। तर ते जे आम्ही पाणीचा व्यवस्था केला आहे ते एकदम शुद्ध पाणी आहे। आपल्यासाठी आम्ही 15 लाख पाण्याच्या बॉटल पण यावेळी आम्ही प्रत्येक वारकऱ्याला 1-1 लिटर पाण्याच्या बॉटल देणार आणि त्यासाठी आम्ही संकलन केंद्र ठेवलं आहे। डस्टबिन वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही ठेवले आहेत, त्यामध्येच प्लास्टिक बॉटल टाकायचे। तसेच आम्ही जे महिला वारकरी आहेत ते आंघोळ करण्यानंतर कपडे बदलण्यासाठी आम्ही चेंजिंग रूम्स आम्ही उभे केले आहेत, त्याचा वापर करायचे। त्याच्या युरिन किंवा लघु करण्यासाठी तो वापर नाही करायचा। आता मला असा अनुभव आला आहे की ते युरिनेशन साठी किंवा टॉयलेट म्हणून ते वापर होत आहे। चेंजिंग रूम आम्ही तयार केला आहे, सायनेज पण लावला आहे, फलक पण लावला आहे। तसेच टॉयलेट जाताना फ्लश करायचे, सगळे जे स्वच्छता ठेवण्याबद्दल जे विषय आहे ते सगळे ठेवावे। आम्ही पूर्ण प्रयत्न करत आहोत। आम्ही 2 महिन्यापासून आमच्या पूर्ण यंत्रणा जे वारकरी आहेत त्यांना स्वच्छ आणि निर्मल वारीचा अनुभव आला पाहिजे। 2024ची आषाढी वारी आहे, निर्मल वारी म्हणून ते आठवण असेल यासाठी आमचा प्रयत्न आहे। माझ्या जिल्हाधिकारी म्हणून सर्व वारकऱ्यांना हीच विनंती आहे की आपण सुद्धा स्वच्छता ठेवावे। धन्यवाद।